तुम्हाला माहिती आहे इंडियामध्ये एक मंदिर आहे जिथे देवाला दारू चढवली जाते. सरप्राईज ना? चला सांगतो. वेलकम टू एपिसोड नंबर 4 काल भैरव मंदिर. जेव्हा आम्ही मंदिरात पोहोचलो तेव्हा सगळं नॉर्मल होतं, पण अचानक माझं लक्ष एका माणसाच्या हातामध्ये असलेली ब्लॅक अँड व्हाईट कडे गेलं. नॉर्मली मी आणि माझे मित्र दारू बघून खूप खुश होतो, पण तेव्हा थोडंसं वेगळं वाटलं. मग समजलं ही इकडची प्रथा आहे. मूर्तीला ना दारू का चढवतात ना, ही पाठी एक स्टोरी आहे. ती सागरला माहिती आहे. सागरला माहितीये म्हणजे सागर हे नाही आहे रे, वाल्मिकी नाही आहे. म्हणजे खूप आधी एखादा व्यक्ती होता, तर मग त्याला दारू सोडायची होती, तर तो इकडे आला कालभैरवला. हा क्विट करायची होती म्हणून त्यांनी इथे येऊन ठेवून दिली की बाबा ही माझी दारू आहे, याच्यामुळे मी भरपूर बरबाद झालोय, तर मला ही सोडून द्यायची. त्याच्यानंतर त्याची दारू सुटली, त्याच्यानंतर तो कधी दारू पियालाच नाही. तर लोकांना असं कन्सेप्शन आहे की दारू इथे चढवल्याने त्यांची इच्छा पूर्ण होतात. कारण की कुठल्या दुसऱ्या मंदिरात तरी होत नाही. हा असू शकतं स्पेसिफिक एका मंदिरात, पण हे नसू शकतं की तुम्ही देवाला दारू चढवा. अरे देवाला का दारू चढवायची बोल. तर हीच होती इकडची बॅक स्टोरी. तुमचे काय थॉट्स आहे त्याच्याबद्दल? तुम्हाला हे बरोबर वाटतं का? कमेंट्स मध्ये सांगा. आणि स्टे ट्यून. पीस आउट. बाय. तुझी फान सवय आहे ना, ती घेऊन टाकतात ते स्वतः आपल्यावरती. ते तेवढे स्ट्रॉंग आहेत. सिंपल हे घेऊन येतात भाई, ब्लॅक अँड व्हाईट. जितना महंगा दारू उतना मन्नत मेरा फटाफट चोएगा, ऐसा कुछ नहीं रहता है.